सगळेजण जी भूमिका मांडतायत त्याला बेनकाब करण्याचा आमचा हा सरळ भूमिका आम्ही त्या ठिकाणी मागतो, कारण नकाब घातलेल्यांनाच बेनकाब करावं लागेल. हे आम्हाला स्पष्ट करायचे की निवडणूक आयोगाच्या वतीने आम्ही उत्तर देणार नाही, देत नाही हा विषय नाही. आणि म्हणून खरं तर जी काही विरोधी पक्षाची महाराष्ट्र विकास आघाडी, विशेषतः उद्धवजी ठाकरे यांचा पक्ष आणि राज ठाकरे यांचा पक्ष यांच्या सातत्याने भूमिका बघितल्या तर लक्षात येतं की पहिल्यांदा मतदान यंत्रावर प्रश्न उपस्थित करा, मग मतदार यादीवर प्रश्न उपस्थित करा, मग निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करा, मग निवडणूक आयोगात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रश्न उपस्थित करा आणि मग निवडणुकीच्या निकालावर प्रश्न उपस्थित करा. हे ठरवून अशा पद्धतीचं नियोजित फेक नरेटिव्हची बांधणी आहे. हा भाग वेगळा की मुंबईकर किंवा महाराष्ट्रातले नागरिक या फेक नरेटिव्हला केराची टोपली दाखवतात. आम्हाला हे लक्षात येत आहे की गेल्या काही वर्षांपासून मुद्दामून महाराष्ट्र विकास आघाडीने आता मनसे हे जाती जातीतलं समाजातलं वितुष्ट निर्माण करण्याच्या राजकारणाच्या भूमिकेला सामंजस्य वाटावा अशा भूमिका घेत आहेत. आणि भारतीय जनता पक्षाची भूमिका तर खूप स्पष्ट आहे, ती अधोरेखित करतो आम्ही. जस्टिस फॉर ऑल, अपीसमेंट ऑफ नन. सर्वांशी न्यायिक पण तुष्टीकरणाच्या विरोधात ही आमची भूमिका पूर्णपणे स्पष्ट आहे. या ठिकाणी मला उल्लेख करायचा तो म्हणजे जो काही मोर्चा काढण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाने केला तुमच्याच भाषेत मनसे व मविया, कोण कोणाच्या दाई अजून स्पष्ट व्हायचं, पण जे काय असेल ते. त्यामध्ये उद्धव ठाकरेजी असं म्हणाले, देवेंद्रजी तुम्ही महाविकास आघाडीने केलेल्या गडबडीची उदाहरणे दाखवाच. दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे, हे विधान उद्धवजींचं. पुढे जाऊन ते म्हणाले, मतचोरी दिसेल तिथे लोकशाही मार्गाने फटकवा. मी चुकत नसेल तर हे विधान उद्धवजींचंच. राज ठाकरेजी यांनी ज्या भूमिका मांडल्या त्यामध्ये दुबार मतदारांना सरळ फोडून काढा, दुबार मतदारांना बडो बडो बडवा. आणि ते म्हणताना म्हणाले, एक टेम्पोभर पुरावे मी आणले. आणि या सगळ्यामध्ये भाषण करताना ते काय बोलले, कारण आजकाल इव्हेंटचा जमाना आहे, तुम्हालाही लाव रे तो व्हिडिओ आवडतो, म्हणून माझ्या सहकार्यांना म्हणणार आहे की नेमकं राज ठाकरे बोलले काय आणि कोणाबद्दल बोलले आणि कुठल्या मतदारांबद्दल बोलले हे आपण ऐका, मग पुढची भूमिका आम्ही मांडतो. मुरबाड आणि भिवंडी मधले मतदार आहेत. या इकडच्या मतदारांनी इथल्या मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे. 4,500 मतदार हे या ठिकाणी राहणारे यांनी मलबार हिल मतदारसंघामध्ये मतदान केलेलं आहे. त्याच्यातील गावाला म्हणून मी तुमच्यासाठी हे एवढे मतदार आहेत, हे एवढ्या लोकांनी हे तिथे राहत आहेत, तिथेही मतदान केलं आणि मलबार हिलमध्ये देखील मतदान केलं. त्याच्यात पण मी आता जस्ट फक्त 3 नाव आणले, प्रभाकर तुकाराम पाटील, राम माधू भोईर आणि गजानन पुंडलिक भोईर. ही त्याची मतदार यादी आहे. या मतदार यादीमध्ये त्यांनी त्या मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे आणि मलबार मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे. असे लाखो लोक आहेत महाराष्ट्रभर की जे या मतदानासाठी म्हणून वापरले गेले.
आपण ऐकलं असेल राज ठाकरेजी यांनी जी भूमिका मांडली, जे मतदारसंघ सांगितले ते कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडी, आणि मतदारांची नावं पण काय घेतली? प्रभाकर तुकाराम पाटील, राम माधू भोईर, गजानन पुंडलिक भोईर. तुष्टीकरणाचा कळस घातला या लोकांनी, तुष्टीकरणाचा. निवडणूक यादी विशुद्धच असली पाहिजे, ती शुद्धच असली पाहिजे, हे आमचंही म्हणणं आहे. पण आमची भूमिका त्याबद्दल खूप स्पष्ट आहे. राज ठाकरेजी, दुबार मतदार केवळ तुम्हाला मराठी माणूसच दिसतोय? दुबार मतदार तुम्हाला केवळ हिंदू माणूसच दिसतोय? बडवायची भाषा तुम्ही या मराठी आणि हिंदू आणि दलित मतदारांबद्दल करताय? कारण आडनावांना जायचं असेल तर सरळ मिळेल तिकडे फटकवा. हे उद्धवजी ठाकरे यांची भूमिका या भूमिपुत्रांच्या विरोधातली दिसते. आणि मग तुम्हाला हवंच आहे ना, तर आम्ही यादी आणली आहे. मी आता 8 वर्गीकरण आपल्या समोर मांडणार आहे आणि आपल्या स्क्रीनवर सुद्धा माझी विनंती, आपण ते जरूर पाहावं, बारकाईने पाहावं. त्याचा अन्वयार्थ मी नंतर मांडतो. या 8 वर्गीकरणामध्ये असलेल्या ज्या मतदार किंवा दुबार मतदाराच्या याद्या आहेत, या तुम्ही नीट बघितल्या तर तुम्हाला लक्षात येईल या सगळ्यांचा, विशेषतः मनसे आणि महाराष्ट्र विकास आघाडी आणि दोन्ही ठाकरे बंधूंचा हेतू काय, भूमिका काय, निवडणूक कुठे न्यायची आहे, कोणा विरोधात बोलतायत. पहिला वर्गीकरणाचा प्रकार आहे, या ठिकाणी मांडा. जरा थोडं इथली लाईट बंद केली चालेल का? मला दिसलं पाहिजे एवढं बघा. या यादीमध्ये आपल्याला दिसेल मतदारसंघ आहे कर्जत जामखेड विधानसभा. यांना कल्याण डोंबिवलीच दिसतंय, म्हणून अंजन घालतो यांच्या डोळ्यामध्ये आम्ही. दोन्ही ठाकरे बंधूंनी जरूर डोळे उघडून पहा. कर्जत जामखेड मतदारसंघ नाव एकासारखे, पण मतदार यादीत नंबर वेगळे. पहिलं वर्गीकरण काय, नाव एकसारखंच आहे, म्हणजे दुबार मतदार आहे, पण मतदार यादीत त्यांचे नंबर वेगळे आहेत. नाव बघा, इम्रान कादर बागवान, आणि त्याचा मतदार यादी क्रमांक आहे TKM 66394546 आणि अनुक्रमांक आहे यादी 339 मध्ये 78वा. त्याच मतदाराच्या सारखं नाव असलेला इम्रान कादर बागवान, त्याचा अनुक्रमांक आहे 90 339 यादीमध्येच. मग 78 मध्ये इम्रान आणि 90 मध्ये इम्रान, ही दुबारी यादी राज ठाकरेची तुम्हाला दिसली नाही. अशी पुढची उदाहरण आहेत. तबस्सुम अब्दुल मुलानी, खाजाबी अन्सार शेख, नाव एकसारखं पण एकाच मतदार यादीतल्या अनुक्रमांकात वेगवेगळा, म्हणजे 2 वेळेला मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झालेले ही मंडळी कर्जत जामखेड मधली तुम्हाला दिसली नाही. तुम्हाला भोईर दिसला, पाटील दिसला. पुढचा प्रकार आहे वर्गीकरणातला, तो म्हणजे नाव एकसारखं व मतदार यादीतला नंबर वेगवेगळा. दुसरी साईड इस्लामपूर मतदारसंघ विधानसभा, आसमा साजिद जमादार, एका ठिकाणी XTX 8225,195 हा कार्ड नंबर. त्याच आसमा साजिद जमादार यांचा त्याच यादीत दुसऱ्या अनुक्रमांकावर दुसरा निवडणूक कार्ड नंबर ZTX 8224,503. हेच तन्वीर सादिक जमादारचं, हे साहिल सलीम जमादारचं इस्लामपूर मतदारसंघातलं.
तुम्हाला भोईर पाटील दिसले, तुम्हाला हे दुबार मतदार दिसले नाही, हा दुसरा वर्गीकरण. तिसरा भाग आहे जो म्हणजे मतदार यादीत नाव एकसारखे व मतदार ओळख क्रमांक आणि पत्ता वेगळा. मतदारसंघ आहे साकोली विधानसभा. अझहर शब्बीर शेख, त्या यादीतला अनुक्रमांक 198. आता यादी क्रमांक जी आहे ती 97 मध्ये त्याचा 198 आहे. त्याच मतदारसंघातला यादी क्रमांक 98 मध्ये त्याचा अनुक्रमांक 660 आहे, अझहर शब्बीर शेख. म्हणजे आता मतदार यादी क्रमांक वेगळा, मतदानाच्या कार्डाचा क्रमांक वेगळा, मतदारातला अनुक्रमांक वेगळा, मतदार यादी क्रमांक वेगळा, माणसं तीच साधर्म दिसणारी. हेच तौफिक शाहनवाज आलम सिद्दीकी आणि अन्य पुरावे आहेत. हा तिसरा वर्गीकरणाचा भाग आहे. चौथा विषय तो म्हणजे नाव एकसारखे आणि नावात मात्र अदलाबदल. नाव एकसारखं आहे पण नावात आपण बदल बघितला. मतदारसंघ आहे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ. आता 742 मध्ये अनुक्रमांक 742 मध्ये नाव आहे शबनम शेख आणि 743 पुढच्याच त्याच यादीमधल्या अनुक्रमांकामध्ये नाव आहे शबनम सलीम शेख, पण वडिलांचं नाव दोन्हीकडे सलीम शेखच आहे. म्हणजे एक शबनम शेख म्हणून एक शबनम सलीम शेख म्हणून. दुसरं यादी क्रमांक 5 कर्जत जामखेड, नाव आहे रुबीना आसिफ शेख, तिचा अनुक्रमांक 1268, पण त्याच यादीत 1264 ला रुबीना आसिफ शेख ऐवजी रुबीना आसिफ शेख दोन वेळा. साधारण पण नावात आदला बदल. साजिद शेख, साजिद सलीम शेख, एकाच मतदार यादीत एकाच अनुक्रमांक वेगवेगळे पण यादी क्रमांक 1. हा चौथा प्रकार आहे. हा दुबारचा आहे. ही मतचोरी नाही, हे दुबार नाही. भोईर आणि पाटील दुबार आहेत. पाचवा वर्गीकरणाचा भाग आहे इथे बघा. आता भयंकर आहे. एकाच माणसाचे फोटो, त्या फोटोवर फोटो काढून दुसरं कार्ड या ठिकाणी दिसेल. सबीना साजिद शेख, त्याच व्यक्तीचं नाव सबुद्दीन अब्दुल शेख असलं पाहिजे पण शेख प्रिंट झालाय आणि फोटोचा फोटो काढलाय. तुम्ही बघायला गेले फोटोचा फोटो काढलाय आणि नावं वेगवेगळी केली आहेत. हा दुबार मतदार नाही का? मतदार संघ सोयीचा आहे. आणि वर्गीकरण 5 ज्यामध्ये फोटो आणि फोटोवर फोटो. पुढचा भाग आहे वर्गीकरण आहे ते म्हणजे नाव एकाच व्यक्तीचं एकच नाव पण त्याच्यामध्ये लिंग वेगवेगळी पुरुष आणि स्त्री. बघा रमजान अली मोहम्मद हदीस खान 447 नंबर त्याचा आणि वय 65 लिंग महिला. त्याच यादीमध्ये पुढचं नाव रमजान अली मोहम्मद हदीस खान नाव तेच, ऍड्रेस तोच, वडिलांचं नाव तेच पण लिंग पुरुष. या व्यक्तीचं नाव एक, मतदार यादीत अनुक्रमांक वेगवेगळे पण लिंग वेगवेगळं. तेच रहमुद्दीनचा असा यार मोहम्मद खान पुरुष आणि महिला. या पद्धतीने दुबार मतदार याचा हा प्रकार. आणि पुढचा प्रकार तर त्याहून गंभीर आहे. कारण भाषणाच्या सुरुवातीला राज ठाकरेजी म्हणाले जयंत पाटील दुबार. केस दुबारची नाही,
3 बार आणि 4 बार आणि षटकाराची पण आहे. सोयीचा अभ्यास महाराष्ट्राला सांगू नका, विपर्यास करू नका. राज ठाकरेची मतं मिळवण्यासाठी इतक्या थराला येऊ नका. एकाच व्यक्तीची 3 वेळा नावच सांगतो मी. खादिजा अस्लीम पठाण 701 अनुक्रमांक, 668 अनुक्रमांक, 672 अनुक्रमांक, मतदारसंघ इस्लामपूर. तिबा शकील राजू फकीर अनुक्रमांक 540, अनुक्रमांक 541, अनुक्रमांक 667 इस्लामपूर मतदारसंघ विधानसभा. परवीन तौफिक मुजावर अनुक्रमांक 1192, अनुक्रमांक 1197, अनुक्रमांक 199, मतदार तोच तिबा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ. या पद्धतीने तिबार आणि काहींची तर अहमदउद्दीन शेख, जुनेद मुजाद्दीन अन्सारी, वांद्रे पूर्व आणि मुंब्रा कळवा या मतदारसंघातले जुनेद मुजाम्मिल अन्सारी 628 मध्ये पण तोच आहे, 630 अनुक्रमांकावर तोच आहे, 724 ला तोच आहे आणि अन्य 3 वेळा पण तोच आहे, 6 वेळा आहे. मग या 8 वर्गीकरणातली यादी आम्ही तुम्हाला देणार आहोत. हे दुबार मतदार नाहीत. कर्जत, जामखेड, इस्लामपूर, वांद्रे पूर्व, मुंब्रा कळवा यात दुबार मतदार नाहीत. कल्याण डोंबिवलीमध्ये दुबार मतदार भोईर, पाटील तुम्हाला आठवतात. मग ही नावं तुम्हाला प्रिय आहेत का? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे. काँग्रेसला तर लांगूल चालनाचा रोग लागलाच आहे, पण तुमची बोबडी उद्धवजी राजजी का वळली आहे? तुम्ही बडवा आणि फटका म्हणताय, त्यात भोईर पाटील हिंदू मतदार आणि दलित मतदार आडनावाने बघायचं असेल तर यांच्या बाबत तुमची भूमिका वेगळी. आणि हा मुस्लिम दुबार मतदार, थेट मुस्लिम दुबार मतदार, याच्याबद्दलची तुमची भूमिका काय? आणि म्हणून हिंदू आणि दलित मतदार आला तर त्याला वेगळा न्याय, वेगळी मांडणी. आणि मुस्लिम दुबार मतदार आला तर मूग गिळून ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे, महाराष्ट्र विकास आघाडीची भूमिका आहे. हिंदू आणि दलित मतदारांच्या बाबतीमध्ये त्यांना फटकवा, तुम्ही मांडणी केली. आणि मुस्लिम दुबार मतदार असतील तर त्याच्या आनंदाचे फटाके उडवा. ही भूमिका राज ठाकरे, उद्धवजी ठाकरे आणि महाराष्ट्र विकास आघाडीची काय? हिंदू आणि दलित मतदार असेल तर बडव बडव बडवा. तुम्ही भाषण करताय, नावासहित सांगताय, मतदारसंघासहित सांगताय. मुस्लिम दुबार मतदार असेल तर तो तुमचा कडवा. हे मांडू पाहताय. राज ठाकरे म्हणतात टेम्पोवर पुरावे आलेत. मग हे कुठे गेले? विरले, हवेत विरले. आणि म्हणून यांना बेनकाब करण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे. हे अभियान पूर्ण राज्यभर आम्ही अगोदरही केलंय, आताही करणार, पुढेही करणार. आणि यालाच आम्ही म्हटलंय की वोट जिहाद. हा वोट जिहाद आहे. या वोट जिहादाचे समर्थक राज ठाकरेजी अजूनही वेळ गेली नाही, तुम्ही बनू नका. उद्धवजी अजूनही विचार वापसी करा. नका राव आमच्याबरोबर, विरोध करा, आम्हाला अडचण नाही. पण मांडणी करताना, भूमिका मांडताना, निवडणुकीत मतं मिळवताना या थरावर जाऊ नका की मराठी माणसाच्या विरोधात, हिंदू दुबार मतदारांच्या विरोधात, आडनावाने दलित मतदारांच्या विरोधात इथपर्यंत थराला जाऊन भूमिका मांडू नका. या ठिकाणी मला याचाही उल्लेख करायचा आहे की उद्धवजी म्हणाले घोटाळा दाखवाच. महाविकास आघाडीने केला असेल
तर घोटाळा दाखवा दुबारचं प्रकरण मी आता मांडलं ते राज ठाकरेजी यांना अंजन देईल अशी अपेक्षा